भारतीय राजकारणातील एक असा चेहरा ज्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली अमिट छाप सोडली। 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि जाणता राजा म्हणून महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळवणारे शरदचंद्र गोविंदराव पवार। 50 वर्षाहून अधिक वर्षाचा राजकीय अनुभव, प्रचंड लोकसंपर्क आणि अचूक राजकीय निर्णय क्षमता। चला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या या चाणक्याचा राजकीय आणि सामाजिक प्रवास। 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे जन्म। आई शारदाबाईंच्या सामाजिक कार्याचा आणि वडिलांच्या सहकारी चळवळीतील योगदानाचा वारसा त्यांना लाभला। यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचे शिष्यत्व त्यांना लाभले। वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी 1967 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आणि सर्वात तरुण राज्यमंत्री बनले। येथूनच त्यांच्या धडाकेबाज राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। 18 जुलै 1978 रोजी ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तेव्हा ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते। पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली। त्यानंतर त्यांनी आणखी 3 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले। कृषी, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले। 1993च्या लातूर भूकंपात त्यांनी घेतलेला प्रभावी आणि जलद निर्णय त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची खरी ओळख करून देतो। मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त त्यांनी केंद्रीय राजकारणातही मोठी भूमिका बजावली। संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 10 वर्षे कृषी मंत्री म्हणून त्यांनी देशाची सेवा केली। कृषी मंत्री म्हणून त्यांनी देशाची अन्न सुरक्षा मजबूत करण्यात, शेतकऱ्यांसाठी नवीन धोरणे आणण्यात मोलाचे योगदान दिले। राजकारणाबरोबरच ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICC अध्यक्ष देखील होते। 1999 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। राष्ट्र आणि वाद या 2 शब्दांनी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे स्थान कायम ठेवले। आज पुन्हा एकदा नव्यानं महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सबंध देशाच्या कानाकोपऱ्यावर जाण्याच्यासाठी आजपासून मार्गस्थ होतोय। तुमच्यातल्या वडीलधाऱ्यांचे त्याला आशीर्वाद पाहिजे, सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहिजे आणि तरुण पिढीने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे। आया बहिणींनी त्याला साथ दिली पाहिजे हे आवाहन करणे। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात त्यांची मुत्सद्दी नीती आणि राजकीय चाणक्य नीती देशाला पाहायला मिळाली। शेतकऱ्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणापर्यंत, प्रशासन असो वा क्रिकेट, शरद पवार यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे। 5 दशकाहून अधिक काळ सक्रिय असलेले त्यांचे नेतृत्व आजही महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देत आहे। त्यांचा प्रवास एक असा धडा आहे जो सांगतो, राजकीय जीवनात हार जीत महत्त्वाची नसते, तर सातत्य, लोकसंपर्क आणि दूरदृष्टी महत्त्वाची असते। भारतीय राजकारणातील या अष्टपैलू नेत्याला सलाम।